बबडीच्या नादाने मी पण खूप दिवसातून अशा ह्याच्यात बसलो. डोरेमॉन मध्ये बसलो होतो आम्ही. पांढरा वाघ, केवढा मोठा साप आहे. काय बघ, अरे साप आहे, तो साप आहे बबी. भैया ते कासव सेम तुझ्यासारखे सुंदर. तिथं आम्ही तिकीट काढायला गेलो, बट तिथं ऑनलाईन नव्हतं अवेलेबल. पण त्यानंतर पप्पांकडून कॅश घेतला. आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालो आहे कात्रजच्या प्राणी संग्रहालयाला. तर पप्पा आणि पप्पांचे एक मित्र जे की माझे शिक्षक आहेत, शाळेत असताना त्यांच्याच हाताखाली मी शिकलेले, आणि ते आपल्या अकॅडमीवरती गेस्ट लेक्चरसाठी आले होते. पुण्यामधलं प्राणी संग्रहालय पण त्यांना फिरायचं होतं, तर ते पण त्यांच्यासाठीच आम्ही चाललो आहे, त्या दोघांसाठी. किती वर्षांनी चाललाय तुम्ही प्राणी संग्रहालयाला, की पहिल्यांदाच चाललाय तुम्ही? दुसऱ्यांदा. बापरे बाप, ट्रॅफिक बघा कुठून कसं लागलंय, आणि सगळे वाहनं पण मध्ये मध्ये घालतात. इतक्या ट्रॅफिक मध्ये आमच्या बबडीने एक झोप काढली है ना बबड्या? गुड मॉर्निंग बबली, गुड मॉर्निंग. झोप झाली? आता कुठे जाणार आहेस तू? प्राणी संग्रहालयात. आणि तिथे काय करणार? खेळणार आहेस? कशासोबत? वाघ बघणार आहे ना? ट्रॅफिक काय संपायचं नाव घेत नाहीये. कात्रजलाच आहे ते, फक्त 5 किलोमीटर आमच्या घरापासून, पण जवळपास अर्धा पाऊण तास झाला आम्ही अजून गाडीतच आहे. जवळपास 1 तास आमचा फक्त ट्रॅफिकमध्येच गेला आहे. फक्त 5 किलोमीटर अंतर होतं, त्याला 1 तास गेला, कारण निवडणुकांमुळे वगैरे प्रचार ह्यात, त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक होतं की बस. तर आत्ता आम्ही जवळपास 1:15 वाजलेत, घरातून 12ला निघालेलो, 1:15 वाजलेत, आणि इथं पोहोचलोय. इथं पार्किंगला गाडी लावली आहे. काय बबडी कुठे बघा, आल्या हिला खेळणी दिसलेत, आणि आता सगळं प्राणी संग्रहालय वगैरे विसरली. पहिला आम्हाला खेळायला जायचंय. ह्या सगळ्यांसाठी मी मागवलाय डोसा, बट माझा आहे उपवास, त्यामुळे आज मला हाच ऑप्शन आहे. बरोबर बाहेर पडतानाच माझा उपवास असतो, म्हणजे उपवासा दिवशीच आम्ही कुठेतरी बाहेर पडतो. आणि त्यात पण बबडी मला काही खाऊ देत नाहीये यार. तिला आता माझंच खायचंय. आणि फायनली यांचा डोसा आलेला आहे, आणि केवढी साईज आहे बघा. नाही खाऊन बबडीला आणि हिच्या मामाला असलंच काहीतरी करायला लागतं सारखं. खाऊन घेतलं तरी पहिल्यांदा ह्यांची नजर जाते ती आंब्याच्या फोडी वगैरे. तोड ना हाताने, हाताने तोड. तो आम्ही आता आलो तर पोहोचलो प्राणी संग्रहालयाजवळ, आणि इथं तिकीट घेतलं. ते बघा तिकिटाचे रेट. तर इथं आम्ही तिकीट काढायला गेलो, बट तिथं ऑनलाईन नव्हतं अवेलेबल. पण त्यानंतर पप्पांकडून कॅश घेतला, आणि आता तिकीट काढले. तिकीट पण वाढलेलं आहे, सध्या इथं 60 रुपये तिकीट झालं आहे प्रौढ व्यक्तींसाठी, आणि लहान मुलांसाठी काहीतरी कमी आहे, आणि 3 वर्षांखालीसाठी फ्री आहे. सो बबडीचं तर फ्री आहे, बाकी आमच्या 5 जणांचं तिकीट काढले. आणि सो आता आम्ही आलो प्राणी संग्रहालयामध्ये, आणि आता सगळं संग्रहालय फिरायला जायचं आहे ना बबड्या? बबडी काय आज कुणालाच कंट्रोल होत नाहीये. इकडे ना, अरे भैया तुझा मित्र सापडला. माझी बहीण फायनली सापडली. हे बघा इथे कासव आहेत, ते जरा पण हलत नाहीयेत, असं वाटतं की ते नकलीच ठेवलेत. उचटल्यावर इकडे बघ ना, ए सुंदर भैया, ते कासव सेम तुझ्यासारखे सुंदर. आत्ता सापडली तुझी प्रजाती. प्रजाती फोडायचं. काय बघ, अरे साप आहे, तू साप आहे बबी.
हे बघा इथे कशी लहान मुलं घाबरतायत आणि मला आणि बबडीला पण यातच जायचंय. त्याला खरंच वाटायला घाबरते. बाबा इकडे बघ. अंशू एक फोटो काढू. बबडी इकडे बघ. इकडे बघा स्कूल ट्रिप पण आली आहे. मुलांची नुसता गोंध चालू आहे. हे बघ बबडी ॲनाकोंडा. छोटा अजगर हा ना. हा बघा केवढा मोठा अजगर आहे, पण हा पण जराही हलत नाहीये, त्यामुळे तो ओरिजिनल नाही वाटत आहे. प्राणी जवळपास सगळ्या प्रजातीचे आहेत, पण त्यांच्यासाठी थोडक्यात हे जेलच असल्यासारखं आहे. त्यामुळे सगळे प्राणी सुस्त झोपलेले आहेत, म्हणजे मुवमेंट सुद्धा होत नाही अक्षरशः त्यांचे. वैतागूनच गेलेले आहेत. त्यामुळे ते जिवंत असून पण असं वाटतं की नकलीच ठेवलेले आहेत. हे बघा केवढा मोठा साप आहे. ओय बघतोय माझ्याकडे तू. किती सारे साप आहेत बघा इथं. हे बघा इथं आहे ते चांदणी कासव. तिकडे पण दोन आहेत. तर आमचे साप बघून झालेले आहेत आणि आता आम्ही निघालोय बाकी प्राणी बघायला. मीडियम मौसम ना तो हम मैम से सवाल पूछेंगे, ठीक है? मिक्स वही तो बोल रहे. बबडीला कुठेही जावा तिथं टार्गेट एकच, मला माझे पॉपकॉर्न पाहिजेत. मग ते मूवी असो किंवा बाहेर कुठे असो. आली पण बघ बाबा चालताना. औषध आहे हे तुझं औषध आहे. ज्यांना चालायचा कंटाळा आहे ना तर त्यांच्यासाठी ई बसेस पण आहेत. सो बट जी चालण्यात आणि चालत फिरत बघण्यात मजा आहे, ही बसमध्ये बघून तो आपण एन्जॉय नाही करू शकत. सो आम्ही पायीच चाललो आहे आणि आमचा बदक बघा कशा उड्या मारतोय. मजा येते बबडी. ती तिच्याच धुंदीत आहे आज. हे बघा इकडे सांबर, हरिण आणि चितर हे 3 प्राणी आहेत. हे बघा इकडे अस्वल आहेत. दुसरं कुठे आहे? शेजारीच आहे. राईट त्याच्या लेफ्टला आहे. गेलं त्या साईडला गेलं. त्या साईडला गेलं. बबडीला पाठपुळे बसून नेते. त्याच्या साईडला आणि इकडे खायची. त्या साईडला खायची. आलं बघ दुसरं पण. केस काढणार नाही पाहिजे. व्यायाम करते. केस आपल्याकडे येतो ती काय होय कानाला लावायचं आपण. हे बघा इकडे आहेत रानरेडा. याक ना? याक नाही गवा. हा बघा इकडे आहे हा पांढरा वाघ. पाणी पिण्यासाठी त्याला पाणी द्यायचं ना. काय घेतले बघ. हा बघा इकडं आहे दुसरा बेंगॉल टायगर. तो होता पांढरा वाघ आणि हा आहे बेंगॉल टायगर. तो झोपलाय निवांत. हा बघा इकडे आहे बिबट्या आणि बिबट्या खूप लांब उडी मारू शकतो, त्यासाठी ते जाळी घातली आहे. सगळीकडून जाळीने पॅक केले, कारण किती उंच भिंत वगैरे असेल तरी त्याच्यावरून बिबट्या उडी मारून येऊ शकतो. तेवढा एनर्जेटिक दिसलं मला आतापर्यंत प्राणी. मग काय आमचं वाघ, अस्वल, हरिण, साप आणि बिबट्या बघून झालेला आहे. आणि आई आणि बबडी वगैरे थकला, सो त्यांना तिथे बसवलं आहे. आणि आता इकडे आम्ही तिघेच निघालो आहे सिंह बघायला. एक तर माझा उपवास आहे त्यामुळे काही खाल्लेलं नाही आहे, फक्त ज्यूसवर आहे. आणि त्यात इतका आतमध्ये चालत आलो आहे. आता अक्षरशः एनर्जी संपली आहे. असं वाटायला लागलं की त्यांच्यासोबत थांबायला पाहिजे होतं मी पण.
बट मला पण सिंह बघायचा होता त्यामुळं आली आहे मी. आता ॲटलिस्ट तो सिंह दिसावा तरी, कारण लास्ट टाईम जेव्हा मी आले होते तेव्हा तो झोपलेला होता. सो ते त्या जाळ्यातून बाहेर पण नव्हता आला. तर ॲटलिस्ट आता तरी दिसावा अशी अपेक्षा आहे. बघूया. सगळीकडे हरिणच आहेत. हरिण आहे ना. आणि फायनली आम्ही आलो होतो सिंह बघायला आणि तो दिसला, पण बिचारा इकडे बघत पण नाहीये. हा बघितलं. ए हाय. आणि सगळं आमचं बघून वगैरे झालेलं आहे आणि आता जीव पण संपलेला आहे. पाय खूप दुखत आहेत आणि आता जवळपास 4 वाजलेत. तर 3 तास झाले आपल्याला आतमध्ये येऊन आणि आता आम्ही फायनली बाहेर पडतोय. बबडी, ए बबडी, मज्जा आली तुला? काय काय बघितलंस? सिंह कुठे बघितलंस खोटारडे? आम्ही बघून आलो सिंह. तर आता निघालोच घरी, बट जाता जाता सगळ्यांची एनर्जी झालेली आहे डाऊन. सो आम्ही इथे थांबलोय उसाचा रस प्यायला. बबडीच्या नादाने मी पण खूप दिवसातून अशा ह्याच्यात बसलो. डोरेमॉन मध्ये बसलो होतो आम्ही. आता आम्ही घरी आलो आणि खूप जास्त थकवा आलाय. सो मी थोडासा आराम करणार आहे आणि त्यानंतर माझं काही एडिटिंग वगैरे सगळं काम चालू करणार आहे. तर हा व्लॉग पण मी इथेच एंड करते. तर व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.